आपण रेक्टिफायरचे प्रॉब्लेम चालू केलेले आहेत, त्याच्यामधला हाफ वेव्ह आणि ब्रिजसाठी काय करायचं आहे आपण पाहिलेले. तर फॉर्म्युली मी आता रिपीट करणार नाही. आज आपल्याला पाहायचं आहे, आज जो पाहायचा आहे तो सेंटर टॅपला फुल रेक्टिफायरवरती आपल्याला प्रॉब्लेम पाहायचा आहे. थोडीशी पद्धत डिफरंट आहे, कारण सेंटर टॅप रेक्टिफायरला PIV जे असतं, PIV अगदी 2Vp इज इक्वल टू फॉर्म्युला असल्यामुळे थोडासा चेंज आहे, बाकी सर्व सेम. एक प्रॉब्लेम मी इथे लिहिते, तुम्ही लिहा आणि माझ्यासोबतच काय करा की सॉल्व करा. If two full wave rectifier is connected across secondary of 18-0-18 volt, center tapped transformer, center tapped transformers whose center tapped transformer whose primary is connected to AC mains supply of 240 volt, 50 hertz. Find DC average voltage and ripple frequency. ठीक आहे. प्रॉब्लेम काय दिले बघा. इफ टू FWR म्हणजे काय, फुल वेव्ह रेक्टिफायरचं शॉर्ट फॉर्म दिलेले आहे. इफ टू FWR इज कनेक्टेड अक्रॉस सेकंडरी ऑफ 18-0-18 volt center tapped transformer whose primary is connected to AC mains supply of 240 volt, 50 hertz. Find DC average voltage and ripple frequency. ठीक आहे. आपल्याला दोनच गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत, पण मी इथं PIV पण लिहिते. जे एखाद्या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला RL दिला जाईल आणि IL काढायला सांगितलं जाईल, तसेही प्रॉब्लेम आपण घेणार आहे. फक्त पद्धत एकदा मिळाली की तुम्हाला काय काढायचं हे आपल्याला काढता येते. ठीक आहे. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये नेहमीच्या पद्धतीने नाव आहे ते सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. हे आपल्यासाठी आपण लिहितो, हे नाही जरी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये लिहिले तरी चालतं, पण का लिहितो आपण की फक्त त्याचेच फॉर्म्युले आपल्याला आठवावे. ठीक आहे. त्याच्यानंतर गिवन आणि फाइंड. आता गिवन मध्ये काय दिले बघा, सेकंडरी व्होल्टेज दिलेले. सेकंडरी व्होल्टेज इज इक्वल टू 18-0-18. त्यानंतर आपल्याला दिलेले प्रायमरी V प्रायमरी इज इक्वल टू 240 व्होल्ट. त्याच्यानंतर FN दिलेले, इनपुट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. इतकं दिले. आपल्याला विचारलं आहे का PIV. त्याच्यानंतर DC ॲव्हरेज व्होल्टेज. त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे रिपल फ्रिक्वेन्सी. रिपल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 2AP. DC ॲव्हरेज व्होल्टेज सेंटर टॅप म्हटलं की 2Vp/5. PIV 2Vp, हे महत्वाचं आहे, 2Vp असतं PIV. ठीक आहे. ते झालं सेंटर टॅपसाठीचं. आता महत्वाचं काय की हाफ आणि ब्रिज मध्ये काय, याच्यामध्ये काय फरक आहे, तर जे PIV असतं ते 2Vp बरोबर असतं. बरोबर आहे. आता सेकंडरी व्होल्टेज देताना बघा कसं दिलेलं आहे, का दिलेले असतं, कारण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरला प्रायमरीला 2 वायर आहेत आणि आउटपुटला 3 वायर आहेत. हे जर हाफ वेव्ह आणि ब्रिज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण सिंपल ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. सिंपल ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं की प्रायमरीला 2 वायर, सेकंडरीला पण 2 वायर. ठीक आहे. त्यामुळे तिथं मात्र PIV इज इक्वल टू काय तर Vp. परंतु इथं कसं होतं की सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण यूज केला तर 2 लाईन वायर येतात आणि मध्ये असं ते अर्थिंग असतं.
त्यामुळे इथलं जे PIV आहे ते डबल होतं. PIV इज इक्वल टू 2 VP येतं. ठीक आहे. तर प्रायमरीला 2 आणि आउटपुटला 3 वायर येतात. मग सेकंडरी व्होल्टेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं? हे जे दिलेलं आहे त्याचं मीनिंग काय बघा, 18 0 18 ह्या पद्धतीनं दिलं जाईल. ठीक आहे. आणि जर समजा 18 0 18 असं न देता जर डायरेक्टली 36 दिलं असतं तरी सुद्धा त्याचं मिनिंग तेच होतं. त्याचं मिनिंग तेच असतं की इथं 18 हे 0 आणि हे 18 आहे. ठीक आहे. कधी कधी सेंटर टॅपमध्ये डायरेक्ट व्होल्टेज दिलं जातं. समजा आपल्याला दिले याच्यामध्ये की सेकंडरी व्होल्टेज 40 आहे. सेकंडरी व्होल्टेज 40 आहे म्हणजेच कसं असतं की 20-0-20. ठीक आहे. सेकंडरी व्होल्टेज जर त्याने 20 दिला असेल डायरेक्ट त्याचं मिनिंग काय, 10-0-10. एक तर रेशो मध्ये दिलं जाईल, ह्या रेशो मध्ये दिलं जाईल किंवा डायरेक्ट दिलं जाईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, लिहित असताना जर ह्या पद्धतीने दिलं असेल रेशो मध्ये 18-0-18 10-0-10 असं दिलं असेल तर आपल्याला काय करायचं की बेरीज घ्यायची डायरेक्ट. 18-0-18 असं जर दिलं असेल तर आपण 18 + 18 करायचं आणि 36 व्होल्ट सेकंडरी व्होल्टेज करायचं. हे समजतंय का? बघा दोन पद्धती आहेत. त्यात एक पद्धत काय, तुम्ही जे काही दिलं असेल ते रेंज दिली असेल तर डायरेक्ट 18 + 18 करून 36 करा. ठीक आहे. किंवा डायरेक्ट 36 लिहिलं असेल तर मग आपल्याला काय करण्याची आवश्यकता नाही. हे तरी करायचं आपल्याला. आणि मग लिहिताना फॉर्म्युला मात्र 2 VP = घ्यायचा. जर आपण हे बेरीज करून लिहिलं असेल तर. नाही आपल्याला नुसतं VP लिहायचं असेल तर मग फक्त 18 घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा याच्यात तुम्हाला निम्म घ्यावं लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला इथं फक्त VP बरोबर फॉर्म्युला वापरायचा असेल सेंटर टॅपमध्ये तर आपल्याला काय करावं लागेल, मग सेकंडरी व्होल्टेजला /2 करावं लागेल आणि ह्यापैकी फक्त एकच घ्यावं लागेल. तर इतकं कन्फ्युजन न करता जे काही सेकंडरी व्होल्टेज दिलेले आहे तसं वापरायचं. फक्त फॉर्म्युला लिहिताना 2 VP = लिहायचा. हे तुम्हाला आता सॉल्व्ह करताना कळेल की एकच पद्धत वापरा, दुसरी नाही वापरली तरी सुद्धा चालेल. कुठलं तरी एक डोक्यात ठेवावं लागेल. आता आपण काय करतोय, जर असं दिलं असेल ह्या पद्धतीनं तर आपल्याला बेरीज करून इथं सेकंडरी व्होल्टेज घ्यायचं किंवा डायरेक्ट दिलं असेल तर डायरेक्ट घ्यायचं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज करण्याची काही आवश्यकता पडत नाही. फक्त जे काही सेकंडरी व्होल्टेज आपण घेतोय मग मात्र फॉर्म्युला लिहायचा आपल्याला 2 VPचा. सेंटर टॅपसाठी फक्त चाललाय विषय. हाफ आणि ब्रिजला हे करण्याची आपल्याला आवश्यकता पडत नाही. ठीक आहे. आता आपण बघूया डायरेक्ट प्रॉब्लेम. फर्स्ट स्टेप आपल्याला काय करावे लागते, सेकंडरी व्होल्टेज जे ऑलरेडी आपण काढलं 36 आलं. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं VP. पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला टाकायचा VARMS ब्रॅकेटमध्ये सेकंडरी, कारण सेकंडरीचं VARMS काढायचं असतं डिवायडेड बाय 0.707. आता फॉर्म्युला बघा मी काय लिहिलंय, VP लिहिलंय. VP लिहायचंय का नाही, सेंटर टॅप आहे म्हणलं की 2 VP हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. 2 VPचा फॉर्म्युला घ्यायचा आता आपण, कारण आपण बेरीज करून व्होल्टेज घेणार. ठीक आहे. 2 VP आलं तर आपल्याला ॲव्हरेज व्होल्टेज काढायला पण सोपं जातं, कारण तिथे पण 2 VP लिहितो. 2 VP काढल्यानंतर VP पण काढता येतं. ठीक आहे. फक्त पद्धत काय होती इथं सेम राहते. 2 VP फॉर्म्युला टाका. हे महत्वाचं पॉईंट आहे, कुठेही लिहून ठेवा आहे. बिकॉज ऑफ सेंटर टॅप, बिकॉज ऑफ सेंटर टॅप असं लिहिलं तुम्ही चालेल. बिकॉज ऑफ सेंटर टॅप. ठीक आहे. काय लिहिलं, 2 VP VARMS सेकंडरी किती आहे 36 डिवायडेड बाय 0.707. 2 VP किती बघा कॅल्क्युलेट करा, 36 डिवायडेड बाय 0.707. हे येईल जवळपास 50.91. हे झालं 2 VP याच्यामध्येच परत VP पण कॅल्क्युलेट करता येईल. काय 2 ला तिकडे लिहू शकतो आपण. VP 50.91 डिवायडेड बाय 2. Therefore VP 25.45 volt. Because of voltage unit is volt. ठीक आहे. तर इथं VP 25.45 आहे.
25.45 वोल्ट. म्हणजे आपण दोन्ही व्होल्टेज काढले. 2 VP पण कॅल्क्युलेट केलेले, VP पण कॅल्क्युलेट केलेले, दोन्ही मिळेल. फक्त फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. आपण काय केलं तर ह्या पद्धतीने दिलं असेल रेंजमध्ये व्होल्टेज 18-0-18 ह्या पद्धतीनं दिलं असेल तर आपल्याला काय करायचं की 18+18 करायचं आणि ते सेकंडरी व्होल्टेज आपल्याला यूज करायचं. पण इथं मात्र लिहित असताना 2 VPचा फॉर्म्युला यूज करायचा. 2 VP इज इक्वल टू, ठीक आहे. हे सेंटरसाठी फक्त लक्षात ठेवायचं. जर तुम्ही VP इज इक्वल टू घेणार असाल मग मात्र इथं आपल्याला काय करावं लागेल, डिवायडेड बाय 2 करावं लागेल. 18 येते, तर तितकं लक्षात ठेवायची आपल्याला आवश्यकता नाही. रेंजमध्ये व्होल्टेज आली की टोटल लिहायची आणि जर टोटलच असेल तर काही करण्याची आवश्यकता आपल्याला नाही. इथून पुढचं तुम्हाला तर माहिती, VP कॅल्क्युलेट एकदा झाल्यानंतर आपल्याला पुढे काय कॅल्क्युलेट करावं लागेल. इथं लिहूया आपण VP किती आलं आपलं. VP इज इक्वल टू 25.45 वोल्ट. हे VP. 2 VP इज इक्वल टू 50.91 वोल्ट. दोन्ही घेऊन जाते, ठीक आहे. आता आपल्याला विचारले ते फाइंड DC ॲव्हरेज व्होल्टेज अँड रिपल फ्रिक्वेन्सी अँड PID. त्यातली फर्स्ट गोष्ट करूया आपण PID. सेंटर टॅप आहे म्हटलं की PID इज इक्वल टू 2 VPचा फॉर्म्युला आहे जे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं. 2 VP इज इक्वल टू 50.91 वोल्ट. हे झाली फर्स्ट कॅल्क्युलेशन जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. आता सेकंड कॅल्क्युलेशन आपल्याला विचारलेलं आहे DC ॲव्हरेज व्होल्टेज. DC ॲव्हरेज व्होल्टेज फुल वेव्ह रेक्टिफायर आहे म्हटलं की फॉर्म्युला झाला 2 VP डिवायडेड बाय पाय. आता 2 VP ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे 50.91 डिवायडेड बाय 3.14. VP ची व्हॅल्यू लिहा, 2 VP ची लिहा, काही फरक पडत नाही. इंटू 2 करून पण तेच येणार आहे, ठीक आहे. किती आलं DC ॲव्हरेज व्होल्टेज कॅल्क्युलेट करा तुम्ही. DC ॲव्हरेज व्होल्टेज येईल 16.2 वोल्ट. हे झालं सेकंड कॅल्क्युलेशन. आता विचारलं राहिलेलं काय फक्त आपल्याला रिपल फ्रिक्वेन्सी ओनली रिमेनिंग. रिपल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला हा फुल वेव्ह आहे म्हटलं की 2FA. FA किती दिलं आहे आपल्याला 50 हर्ट्ज. 2 × 50 इज इक्वल टू 100 हर्ट्ज. ही झाली रिपल फ्रिक्वेन्सी. हे होतं थर्ड कॅल्क्युलेशन. आपण तिन्ही गोष्टी कॅल्क्युलेट केल्या. PID सेकंड, DC ॲव्हरेज व्होल्टेज, लास्ट रिपल फ्रिक्वेन्सी ऑफ सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. फक्त चेंज कुठं होतं फॉर्म्युल्यामध्ये. सेकंडरी व्होल्टेज कधी कधी डायरेक्ट न देता जर रेंजमध्ये आलं तर आपल्याला काय करावं लागेल, फक्त टोटल करायची. टोटल केल्यानंतर फॉर्म्युला लिहित असताना 2 VPचा फॉर्म्युला वापरायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये VP कॅल्क्युलेट होतच. फक्त सुरुवातीला आपल्याला 2 VP इज इक्वल टू घ्यायचं कारण आपण हे डबल करतो, ठीक आहे. इतकं फक्त लक्षात ठेवलं की प्रॉब्लेम सोपे जातील. याच्यामध्ये फक्त एक्स्ट्रा काय सांगतील आपल्याला, कदाचित करंट रेटिंग विचारतील किंवा लोड करंट विचारलं जाईल तर तसे प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे सॉल्व्ह करायला, ठीक आहे. तर प्रॉब्लेममध्ये माझ्या मते काय अडचण आता राहत नाही. आपण हा वेव्ह पाहिलेले आहे, ब्रिज पाहिलेले आहे आणि आज आपण सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर पाहतो. आता राहिले फक्त आपले झिनरचे प्रॉब्लेम. झिनरचा एखादा प्रॉब्लेम झाला की लक्षात येईल, ठीक आहे. रेक्टिफायरचे सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह झालेले. याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम घेऊया आपण. जो तुम्ही हा जो ॲक्टिव्ह स्टुडंटचा क्वेश्चन असेल तो तोच असेल. सोमवारी आपण टेस्ट ठेवलेली नव्हती तर त्याच्याऐवजी आपण काय केलेलं होतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला होता. तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून आपण सेंड करायचा. प्रॉब्लेम लिहून घ्या. इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर सेंटर टॅपकडे ट्रान्सफॉर्म होतात. Is used the secondary voltage is
secondary voltage is 30 volt AC using ideal diodes calculate DC average voltage PIV PIV ठीक आहे तर इथपर्यंतच ठीक आहे बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे सेकंडरी व्होल्टेज दिलेले आहे तुम्हाला 30 व्होल्ट AC सेकंडरी व्होल्टेज त्यानंतर हे गिवन मध्ये 30 व्होल्ट ठीक आहे इतकंच दिलेलं आहे फक्त सेकंडरी व्होल्टेज दिलेले आपल्याला विचारलेलं आहे काय फाइंड मध्ये PIV DC ॲव्हरेज व्होल्टेज ह्या दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या ठीक आहे हाच क्वेश्चन आहे आपल्या स्टुडंटसाठी आज ज्याचा आन्सर फास्ट येईल तो स्टुडंट असेल या वीकमध्ये ठीक आहे सेकंडरी व्होल्टेज दिलेले आता इथे रेंजमध्ये दिलेलं नाही आहे रेंजमध्ये दिलं असतं तर कसं आलं असतं 50-0-15 व्होल्ट असं दिलेलं नाही आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे मला तुम्हाला इथं बेरीज किंवा टोटल करण्याची आवश्यकता नाही 2Vp = डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा आणि त्या पद्धतीने पुढे कॅल्क्युलेशन करायचे हे दोन्हीही कॅल्क्युलेशन टाका युनिट सहित टाकायचे PIV असेल ॲव्हरेज व्होल्टेज असेल युनिट आपलं व्होल्टेज फक्त लोड करंट जर काढायला सांगितलं असेल तर तिथं आपलं करंटचं युनिटी आणि रिपल फ्रिक्वेन्सीला हर्ट्स येईल कारण फ्रिक्वेन्सी आहे ठीक आहे तेवढा थोडासा चेंज फक्त जर सोडला तर बाकी सर्व प्रॉब्लेम काय असतील आपले सेम रेक्टिफायरच्या प्रॉब्लेममध्ये आता कुठेही अडचण यायला नको आहे हे प्रॉब्लेम्स आपल्याला काय पुढे आहेत आणखी डिप्लोमाला गेला तरी आहे डिग्रीला गेला तरी सुद्धा सॉल्व्ह करायला लागतील ठीक आहे हा प्रॉब्लेम फास्ट सॉल्व्ह करायचा आहे काही ठराविकच मुलं सॉल्व्ह करतात